नमस्कार, मी गायत्री. आम्ही USA टुरिस्ट विजासाठी व्हँकुव्हरला इंटरव्ह्यूसाठी आलो होतो आणि म्हटलं की व्हँकुव्हरमधलं जे प्रसिद्ध पार्क आहे पीस आर्च म्हणून, तिथं पण जावं, कारण हे USA आणि कॅनडाच्या बॉर्डरवर आहे. तिथं दोन्हीकडची लोक येत असतात, USAची पण आणि कॅनडाची पण. हा मॅप तुम्हाला यासाठी दाखवतेय कारण जी रेड लाईट दिसतीये तिथं सगळ्या USAला जाणाऱ्या गाड्या असतात, तर तिकडं जायचं नसतं. आपली गाडी जर त्या लाईनमध्ये लागली तर परत U-टर्न मारता येत नाही. त्यासाठी आधीच त्यांनी दोन्ही बाजूला पार्किंगची सोय केली होती. तर हे पार्क आहे, हे कॅनडाच्या साईडचं पार्क आहे. कॅनडाच्या साईडनी हे ब्रिटिश कोलंबियामधल्या सरे सिटीमध्ये येतं आणि USAच्या साईडनी हे वॉशिंग्टनमधल्या ब्लेन सिटीमध्ये आहे. पार्कमध्ये एंटर करतानाच तिथं मोठा मॅप लावलेला होता, जिथं या पार्कमधले वेगवेगळे ठिकाणं यांची माहिती दिली होती. म्हणजेच रेस्टरूम, पिकनिक स्पॉट्स किंवा पार्किंग कुठं कुठं आहे ते. पार्क तर लय मोठा होता, पण आज बिग डे असल्यामुळं जास्त गर्दी नव्हती इथं. आणि आता समर चालू झालाय म्हणून ऊन पण लय पडलं होतं. खरं तर इथं सकाळी जोरात पाऊस झाला, पण आत्ता दुपारचे 2-3 वाजलेत आणि कडक ऊन पडलंय. हे समोरचं पार्कमधलं रेस्टरूम आहे, तिथं किचन पण आहे आणि बसायला जागा पण आहे. बाहेर टेबल ठेवले होते. या पार्कचा टायमिंग सकाळी 8 ते रात्री 8 असतो. त्यानंतर इथं येणं अलाउड नसतं. सकाळीच पाऊस झाल्यामुळं इथं सगळी चिकचिक झाली आहे चिखलाची. आम्हाला पलीकडच्या बाजूला जायचं होतं आणि इथं पूर्ण ट्रॅफिक जॅम होतं, कारण इथं कॅनडावरून USAला जाणाऱ्या गाड्या थांबल्या होत्या. पुढं त्यांची चेकिंग होत असती म्हणून त्यांना वेळ लागतो. आम्ही पलीकडच्या बाजूला आलो. आम्हाला थोडी भीतीच वाटत होती की जायचंय का नाही, पलीकडं जाऊ देतात का नाही. आम्ही एका ऑफिसरला विचारलं, तर ते म्हटले की पुढं जे असं टोल प्लाझासारखं दिसतंय त्याच्या पुढं नाही जायचं. तर जर तुम्ही त्याच्या पुढं गेले तर परत येताना तुम्हाला विजा दाखवावा लागेल USAचा किंवा कॅनडाचा, आणि तो आमच्याकडं नव्हता. आमच्याकडं फक्त इथलं PR कार्ड होतं. तर हे मोठं स्मारक जे मी आत्ता दाखवलं ते इथलं शांततेचं प्रतीक आहे USA आणि कॅनडामधल्या. आणि ते स्मारक 1921 मध्ये बांधलंय. आणि हे जे छोटे छोटे स्तंभ दिसतात ते तुम्हाला समोर, तिथं त्याबद्दल माहिती लिहिली होती की काय काय झालं होतं आणि कशामुळे हे पार्क बांधलंय. आणि जे यांच्यामध्ये एक ट्रीटी झाली होती पीसची, ती काय होती हे सगळं यामध्ये लिहिलं होतं. त्यानंतर ही ट्रीटी 1925 मध्ये झाली कॅनडा आणि USAमध्ये. तर या साईडला कॅनडा आहे आणि पलीकडच्या साईडला USA आहे, जिथं ती बाई थांबलेली होती. तसं कोणी पण इकडं येऊ जाऊ शकतं, पूर्ण पार्कमध्ये फिरू शकतो. फक्त त्या टोल प्लाझाच्या पुढं जायचं नाही आहे आम्हाला, तेवढीच काळजी घ्यायची होती. बाकी पार्कमध्ये तिकडून पण लोक येतात आणि इकडून पण येतात. हे समोर जे बनवलं आहे तिथं या दोन्ही देशांचे फ्लॅग्स असतात, जे फ्लावर्सनी बनवलेले असतात. आत्ता त्यांनी त्याच्यामध्ये बिया रुजवलेल्या आहेत. समर चालू झाल्यानंतर तिथं ते फुलं येतील आणि दोन्ही देशांचे झेंडे तयार होतील. हे जे व्हाईट कलरचं मोठं स्मारक होतं त्यावर लिहिलं होतं चिल्ड्रन ऑफ अ कॉमन मदर, आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं होतं ब्रेदरन ड्वेलिंग इन युनिटी. म्हणजेच हे दोन्ही पण एकाच मातेचे पुत्र आहेत. आणि दुसरं म्हणजे हे दोघं भाऊ आहेत जे दोन्ही पण युनिटीनी चांगले राहत आहेत. या पार्कमध्ये मला वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी फुलं पण दिसली, जी खूप सुंदर होती. त्यांचे मी चांगले व्हिडिओज आणि फोटोज देखील काढले. आत्ता तर उन्हाळ्याची सुरुवात आहे. जसं जसं उन्हाळा संपत जाईल अजून फुलं ही खुलतील. तर असा होता हा पीस आर्च पार्क. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. बाय.